पैठण शहरात जायकवाडीचं पाणी शिरण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। त्याला काय करा, आमचं काही कोणी बघा ना बी देईना, घर बांधून देईना आम्हाला। इथं जर जसे बांधून दिलं तर आम्ही गुच आम्हाला बांधायला परवानगी दिली तर आम्ही गुच बांधायचो नाहीत का? कशाला पाणी येईन असं आमच्या घरात म्हणते जागा दिली तर घर बांधून दरबारीने असंच उठवतात, आम्ही घाबरून जातो। काय करावं, सरकार काहीच मदत करत काहीच नाहीत मदत करत आम्हाला। पाणी येत आहे आमची दरवर्षी अशीच पळापळ आहे आमच्यावाली। काय करावं, त्याला काहीच मदत पाण्याने बसून आम्हाला काहीच नाही। काय मावशी तुम्ही डोळ्याला रडताय, भयंकर परिस्थिती, लेकरांना कसं जगवायचं सगळं? बघा ना सर, आता काय करावं, इलाज नाही त्याला। आम्हाला फक्त भुमरे साहेबांनी मदत करावी आम्हाला आणि शासनाने मदत करावी, बस आमची एवढीच मेहरबानी सगळ्याला। तुम्ही एक एक रुपया जमा करून? हो सर, एक एक रुपयाच्या आमच्या महागड्या वस्तू आहेत। आमचे छोटे छोटे बाळ पण उपाशी आहेत आणि सकाळपासून असं तर पाऊस महिन्या 2 महिन्यापासून आम्ही तसंच गंभीर परिस्थितीमध्ये राहिलो। लेकरांनी काय खाताय? काहीच नाही अजून, काहीच नाही। आम्ही जेवायला बनवलेलं नाही अजून सकाळपासून काहीच। दरवेळेसच असं होतं? हो, दरवेळेस असं होतंय, दरवेळेस असंच होतंय। कुणी येत नाही का? प्रशासन काही करत नाही? घर कोणी नाही सर। बरं, तुम्ही काय काम धंदा करता? कसं सगळं? नदीमध्ये धुंडतो, एक एक रुपयाची असती हे बघतो आणि गंगात चाळण्या धरून धुंडतो। आमचं त्याच्यावरच पोट आहे सर। त्यात काचा असतात? हो, काचा असतात, काही पण असतं त्याच्यामध्ये। इंजेक्शन असतात मेलेल्या माणसाचे, गोळ्या, काही पण, घाण कपडे, ते सारून आम्ही चाळण्या भरून सर पोट भरतो। पण आज तुमच्यावर अशी वेळ? आज आमच्यावर अशी वेळ आहे। बरं, लेकरं सगळे तोंडासमोर बघितल्यानंतर वाईट वाटतं। हा, छोटे छोटे बाळ घाबरते आणि आमच्या जीवाला पण आम्हाला पण काय नाही राहिलं मला तिथं। सर धान्य दुन्या सगळं वाहून गेलंय। मग कसं जागा आम्हाला सकाळपासून भाकरी नाही, काय नाही, तुझं पोर राहिलं तर आम्ही कालपासून गेले। आम्हाला या पाऊस घरानं पाणी धान्य दुन्य सगळं गेलं, काय आमच्या घरात खायला आमचं वाहून गेले। काय एक एक रुपया जमून मग गंगात चाळ्या भरून काढतो, आमचं पोट भरवतो, कुठून खावा? आमच्या लेकरं कालपासून उपाशी राहायला, काही नाही आम्हाला खायला। लेकर कशी जगवणार आता मग? हे सगळं आमच्या घरात सरकारी जेवण येणार आम्हाला। आमच्या आलाची घर वाहून जाते, म्हणजे आंधळे लेकरं माणसं पांगळे बसवतात, कसे घेऊन पळणार आम्ही? दर टायमाला आमची हेच हालत महापूर आल्यावर दरवर्षी कोणी सरकार तोडगा काढत नाही का? काहीच नाही अजून, घर नाही, दार नाही आम्हाला, घरकुल सुद्धा नाही अजून आम्हाला, घरकुल सुद्धा नाही आम्हाला। आंधळे लेकरं आता जनावर 2-2 बाहेर, काल एक गेलं पाण्यात वाहून, कुंकड गेले, कुंकड नाही बाकी एवढा नाच झाला घरामधून। परिस्थिती भयंकर, हा आक्रोश आहे, डोळ्यात अश्रू आहे। या डोळ्यातले अश्रू सगळी कथा व्यथा सांगतात। आता ही लोक सगळी आता पळापळ सुरू आहे। अचानक हे पाणी वाढलेलं आहे, अशा पद्धतीने हातात भांडे कोंडे घेऊन हे बघा, हे लेकरं बघा, काय किती पैसे रुपया ही सगळी लोक हातावर पोट भरणारी आहे। गोदावरी नदीत जे पाणी येतं त्यातून 500 रुपये एक रुपया जमा केले जातात आणि त्यातून ही घरं बांधली, घरात त्यांचा संसार चालतो। पण आता तो सगळ्या रस्त्यावर आलेला आहे। मोठ्या प्रमाणात असा सगळा हा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय। काय झालं? हे पाहायला लागले त्याच्या वड्यामध्ये, मग पेरलंच काढता येत नव्हतं आम्हाला बाहेर, आम्ही छपरीतून काढाय बाहेर ते उपसून। मग त्याला किती लागले, त्याला नुकसान झाली पायाचे, आता डबल दुसरा पाय ते दुखू राहिला। आणि आमच्या कोंबड्या या सगळ्या त्या वड्यात वाहून गेल्यात, काहीच नाही राहिलं आम्हाला। गॅसन बिसन हे पाणी, हे बघा आमच्यावाला घराकडे नाल्याचं सगळं पाणी, गंगेचं पाणी सगळं येऊ लागलं आमच्यावाला, सगळा पसारा आम्ही बाहेर आणून ठेवलाय। तुम्ही बघा ना आमच्या घर काय झाले। मी दाखवतो, हे बघा, हे बघा ते पाणी कुठून घुसलंय ते दाखवतो थोडंसं। ही बघा, ही सगळी घरं पाण्याखाली गेले, ही जायकवाडीचं सगळं पाणी या ठिकाणी घुसतोय। हे बघा, ही घरं बघा, छोटी छोटी घरं आहे, पत्र्या आहे, त्यातून ही लोक कशी तरी आपलं जीवन जगतात। इथे जाणं ही अवघड झालंय आणि ह्या सगळ्या घरांमध्ये पाणी पडलंय, सगळं पडतायत, भिंती कोसळल्या। काय वाहून गेलंय तुमचं? हे बघा, हे दरवाजा आहे, सगळं पाणी आतमध्ये मागून येतोय।
त्यामुळे आता कुलूप लावून हे लोक बाहेर पडलेले आहे। भयंकर सगळी अशी परिस्थिती आता जायकवाडीच्या शहर परिसरात पाहायला मिळते आणि लोकांची घरं आता जी आहेत तर पाण्याखाली जात आहेत, लोक उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड अशी वाईट परिस्थिती आहे। थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया ही लोकांची जिथून हे सगळं पूर पाणी जिथून शिरलं आहे ती परिस्थिती आपण बघूया की लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने आता इथून स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे। पैठण नगर परिषद हे बघा भिंत कोसळली, घर आता हे घर कोसळलंय, कसं जगायचं या लोकांनी? काय घरच कोसळलं सगळं? हो घरच कोसळलं, आम्ही पसारा घेऊन पळालो, बंद केलंय ते। जीव धोक्यात आहे सगळं? हो सारा जीव धोक्यात आहे, बघा नाही समोर सगळं कोसळलंय, पण बारीक छोटे लेकर होते, आम्ही घेऊन पळालो, आम्ही फक्त जीव वाचवलाय। हे बघा आता आवाज येतोय की इथे अलाउन्सिंग मागे पण सुरू झालेली आहे। जायकवाडीच्या परिसरातील लोकांनी घर खाली करा असं सांगितलं जात आहे। आता ही सगळी वाईट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हे जे पैठण नगर परिषद आहे त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। जायकवाडीच्या क्षेत्रात असलेलं जे सगळं शहर आहे, वस्त्या आहेत, ते आता खाली केले जात आहेत। लोकांना आव्हान केलं जातं की आता घरं खाली करा, कारण जीव वाचवणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे लोक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत। सोबतच हातात जे सामान लागेल काय झालंय? सारे वाहून गेले, आमचं खाया पियाचं तागे सामान सुमन वाहून गेले, साखर पत्ती सारे राशन पाणी सारं वाहून गेले। कसं जगायचं? कसं जगायचं मग आता आम्ही? तुम्हीच विचार करा आता। ही सगळी वाईट सगळी भयंकर परिस्थिती आहे। हे बघा हे सगळे घरचे घर खाली व्हायला सुरुवात झालेली आहे। लोक आपलं सामान काढतायत रस्त्यावर। ही सगळी घरं आता इथून खाली व्हायला सुरुवात झाली, कारण थोड्या वेळात घरामध्ये पाणी घुसलं तर जीव धोक्यात असू शकतो आणि ह्या सगळ्या परिस्थितीत अशा पद्धतीने ही सगळी वसाहत आता खाली होताना आपल्याला पाहायला मिळते। ऋतुजा, निश्चितच खरं तर आपण पाहतोय अतिशय दयनीय अशी अवस्था या नागरिकांची झाली आहे। मोहसिन, आणखी हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे का? नक्कीच 1,79,000 हा विसर्ग सुरू आहे आणि जर नाशिकची पूर परिस्थिती तिकडे निर्माण झाली, गंगापूर धरण असेल किंवा इतर धरणातून विसर्ग सुरू झाला तर नक्कीच हा विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि हा विसर्ग वाढवला गेला तर जायकवाडीच्या धरणाचा जो विसर्ग सुरू आहे तो देखील वाढवला जाईल आणि त्यामुळे जी आहे तर पूर परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता काही वसाहती पाण्याखाली जात आहेत, मात्र थोड्या वेळाने जर हा विसर्ग वाढवला तर अनेक गावं देखील पाण्याखाली जातील आणि त्यामुळे ही परिस्थिती आता विदारक होत चाललेली आहे। काल आपण बघितलं तर बीड वगैरे या ठिकाणी पूर परिस्थिती आपण बघितली, धाराशिवला बघितली, मात्र तीच पूर परिस्थिती आता संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळते। लोकांच्या घरांमध्ये वसाहतींमध्ये पाणी शिरतोय, लोकांना घरं खाली करावी लागत आहेत, मोठ्या प्रमाणात ही घरं खाली केली जात आहेत। जे हातात सामान मिळेल, हे बघा हे लहान लेकरू अशा पद्धतीने हातात जे सामान येईल ते घेऊन ही लोक घरं खाली करतात। प्रचंड या लोकांची हाल इथे होताना आपल्याला पाहिजे। हे बघा एक लहान मुलगा आहे, काय हातात दप्तर घेऊन चाललाय, काय याचं भविष्य काय त्याला माहिती आहे? कुठं चाललाय बाळा? कुठे चाललाय? का बरं? हे काय याच्यात काय काय पुस्तकं घेऊन चाललाय वय? हे बघा काय या मुलाला माहित आहे काय महापूर आहे, काय पूर आहे, काहीच माहित नाही। त्याची धडपड सुरू आहे, त्याची पुस्तकं भिजू नये, त्याची पुस्तकं पाण्यात जाऊ नये आणि त्याच्यासाठी या लहान लेकराची धडपड सुरू आहे। प्रत्येक कुटुंबाची धडपड अशी सुरू आहे, जे हातात येईल ते सामान अशा पद्धतीने घेऊन ही लोक आता जिथे उंच भाग आहे त्या ठिकाणी जात आहेत, जिथे पूर परिस्थितीचा फटका बसणार नाही त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित केलं जात आहे। अशा पैठणमध्ये अनेक वसाहती आहेत, त्या ठिकाणी आता हे पाणी शिरताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता पैठणमध्ये पूर परिस्थिती भयंकर होत चाललेली आहे। आता प्रशासनाकडून काय हालचाली केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असतं। स्थानिक प्रशासनाकडून या लोकांना स्थलांतर केलं जात आहे, मात्र हा विसर्ग जर वाढला तर आता या वसाहतीसोबतच अनेक गावांमध्ये देखील पाणी शिरू शकतं आणि अनेक लोकांना स्थलांतर करावं लागणार आहे। दीपाली, निश्चितच मोहसिन याचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।